दक्षिण पश्चिम हवा असते, पश्चिमेकडून जास्त हवा असते, म्हणजे म्हणजे तिकडून हवा इकडे येणार आहे. फवारणी करत असताना आता इकडून तिकडं मी फवारत चाललो तर फवारणी कशी करायची? ह्या सरीमध्ये उभं राहायचं, तुम्ही बेडवर उभं राहू नका. सरीमधून जाताना या पद्धतीनं फवारणी करायची, असं असं फवारणी करत पुढे जायचंय. आता तिकडून येत असताना आपल्याला नमस्कार, मी डॉक्टर निलेश मस्के आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर निलेश मस्के द ॲग्रोनॉमिस्ट यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहता येतील. पिकाची पेरणी झालेली आहे. आता आपण पाहतो की आपलं पीक जे आहे साधारणतः 21 दिवसाचं झालेलं आहे. पीक 21 दिवसाचं झालं की आता पुढची प्रॅक्टिस करावी लागते आपल्याला कोळपणी. परंतु ही झिरो मशागत शेती पद्धती असल्यामुळं, SRT ही शेती पद्धती असल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये कोळपणी करायची नाहीये. मग तणांचं व्यवस्थापन कसं करायचं? तर आपण पाहिलं होतं की पेरणीच्या वेळेला पेरणी कंप्लीट झाल्यानंतर आपण प्री इमर्जन्स हार्बिसाईडचा वापर केला होता. आता आपल्याला करायचा पोस्ट इमर्जन्स हार्बिसाईडचा वापर, आणि मार्केटमध्ये साधारणतः 5 ते 7 वेगवेगळ्या प्रकारचे हार्बिसाईड्स उपलब्ध आहेत. तुम्हाला जे चांगलं हार्बिसाईड वाटतं, जे तुम्हाला मागच्या वर्षी चांगला एक्सपिरियन्स मिळाला होता किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या तणांचा विचार करा आणि त्या तणांचा विचार करून तुम्ही हार्बिसाईडची निवड करा. आणि हे हार्बिसाईड निवड केल्यानंतर बऱ्याच वेळेस आपला समज असा असतो की आणखी तर तण उगवलं नाही, मग मी हार्बिसाईड मारायचं का? तण आणखी एकच पानावर आहे, 2च पानावर आहे, 3च पानावर आहे, तण तर दिसायला लागलं नाही, मग मी तणनाशकाची फवारणी करायची का? तर तणनाशकाची फवारणी करायची आहे. सोयाबीनमध्ये जर तुम्हाला तणनाशकाचा वापर करायचा असेल तर तो साधारणतः 21 दिवसापासून 31 दिवसापर्यंत तणनाशकाचा वापर हा आपण केला पाहिजे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा की तणनाशकाचा वापर करत असताना तण थोडं थोडं उगवलेलं असतं, पण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की तणच आणखी उगवलं नाही तर तणनाशक फवारणी करायची की नाही. तण हे खूप फास्ट उगवत असतं, तुमच्या पिकापेक्षा ते फास्ट उगवतं. जर तुम्ही त्याला इग्नोर केलं तर ते तण तुमच्या पिकापेक्षा उंच होतं आणि लॅटर स्टेजमध्ये आपल्याला तणनाशकाचा वापर करता येत नाही. जर तो वापर केला तर त्याच्या फुलाच्या प्रमाणावर ते तणनाशक तुमच्या सोयाबीनच्या फुलाच्या पिकाच्या तुमच्या फुलांच्या प्रमाणावर ते अफेक्शन करतं. तुमचे फुलं फुलं गळतात आणि त्याच्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्या सीड सेटिंगमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की 21 दिवसानंतर तुमचं तणनाशकाची फवारणी ही सुरू केलीच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, जर वापसा असेल तरच तणनाशकाची फवारणी करायची आहे. तणनाशकाच्या फवारणीच्या पूर्वी तुमच्या शेतामध्ये वापसा असला पाहिजे. जमीन जर कोरडी असेल तर तणनाशकं त्या ठिकाणी काम करणार नाहीयेत. त्याच्यामुळे तुमच्याकडे विंडो पिरियड आहे 21 दिवस ते 31 दिवस, 35 दिवसापर्यंत तुम्ही फवारणी करू शकता. तर 21 दिवस ते 35 दिवसाच्या पिरियडमध्ये ज्या दिवशी तुमच्याकडे पाऊस होऊन जाईल, इमिडिएटली त्या पावसानंतरचा येणारा वापसा जो असेल तो तुमच्यासाठी परफेक्ट वेळ आहे तुमच्या हार्बिसाईडची फवारणी करण्यासाठी. तर ही हार्बिसाईडची फवारणी तुम्ही जर परफेक्ट वेळेला केली तर तुमच्या सोयाबीन पिकाव्यतिरिक्त तुम्हाला एकही तणाचं झाड तुम्हाला दिसणार नाही आणि तुमचं सोयाबीन हे अत्यंत परफेक्ट या शेतामध्ये येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तणांमुळं तुम्ही जर बघितलं तर सोयाबीन पिकामध्ये तणांमुळं होणारं नुकसान हे 75% पर्यंत आहे. म्हणजे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नामध्ये जी हानी होत असते सगळ्यात महत्त्वाचा घटकच तण आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही तणाला परफेक्टली या पद्धतीने जर नियंत्रणात आणलं तर तुमचं जे 75% होणारं नुकसान आहे हे या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल करता येईल. तर हा झाला तुमच्या तणनाशकाचा वापर. तणनाशकाची फवारणी करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, वारं जर पश्चिम दिशेला असेल तर मी इकडून तिकडे चाललोय तणनाशकाची फवारणी करत असताना, तणनाशक तुमच्या झाडावर पडलं तरी तुमचं झाड मरणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो, जर ते तणनाशक शिफारशीत मात्रेमध्ये फवारलं असेल तर. जितकी मात्रा शिफारस केलेली तितकीच मात्रा फवारा. तणनाशकाचं सोल्युशन तयार करत असताना काही सल्ले देतो. तणनाशकाचं सोल्युशन करताना गढूळ पाणी घेऊ नका. पहिली गोष्ट, जर तुमचं पाणी खूप मचूळ असेल, तुमच्या पाण्यामध्ये खूप क्षार असतील तर 10 लिटर पाण्यामध्ये तुमचा अर्ध लिंबू पिळा, जेणेकरून त्या पाण्याचा pH बॅलन्स होईल आणि तुमच्या तणनाशकाची इफेक्टिव्हिटी वाढेल. गढूळ पाणी वापरला तर तणनाशकाचं प्रमाण तुम्ही परफेक्ट जरी वापरला असेल तर ती रिॲक्टिव्हिटी ही कमी होत असते. त्याच्यामुळे गढूळ पाणी वापरू नका. तणनाशकाची फवारणी करत असताना साधारणतः सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही तणनाशकाची फवारणी करा आणि जर तुम्ही दुपारच्या पारामध्ये फवारणी करत असाल तर साधारणतः 3च्या नंतर तुम्ही फवारणी कराल. अशा पद्धतीने करा. ढगाळ वातावरण असेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही फवारणी करू शकता. तणनाशक फवारल्यानंतर साधारणतः 2 तास पाऊस नाही आला की तुमचा तणनाशकाचा प्रभाव त्या ठिकाणी 100% होत असतो. ही पण बाब तुमच्या लक्षात ठेवा. फवारणी करत असताना फवारणीची दिशा कशी केली पाहिजे? समजा आता बेड आपले आहेत, हे दक्षिण उत्तर बेड आहेत. हवा जी असते तुमची दक्षिण उत्तर हवा असते साधारणतः तुमच्या दक्षिण पश्चिम हवा असते.
पश्चिमेकडून जास्त हवा असते म्हणजे तिकडून हवा इकडे येणार आहे. फवारणी करत असताना आता इकडून तिकडं मी फवारत चाललो तर फवारणी कशी करायची? ह्या सरीमध्ये उभं राहायचं, तुम्ही बेडवर उभं राहू नका. सरीमधून जाताना या पद्धतीनं फवारणी करायची, असं फवारणी करत पुढं जायचंय. आता तिकडून येत असताना आपल्याला आता मी वापस येतोय. आता मी पलीकडल्या बेडवर गेलोय. आता मी इकडून इकडे वापस येणार आहे. आता तुमच्याकडे वापस येतोय. मी आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वापस येतोय. तर फवारणी करत असताना आता हे बेड घ्यायचा नाहीये, कारण हा ऑलरेडी फवारणी झालेला आहे. ही बेड फवारणी करत असताना आता डावीकडचा बेड घ्यायचा, तर फवारणी अशी करा. अशा पद्धतीनं असं चालायचं आणि पंप असा हलवत अशा पद्धतीनं फवारणी करत पुढे जायचं, जेणेकरून आपला हा बेड कव्हर होईल आणि हे जे औषध आहे हे आपल्या अंगावर येणार नाही. या पद्धतीनं जर तुम्ही फवारणी केलात तर तुमचं तणनाशक एकदम परफेक्टली फवारलं जातं. तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं तुम्ही फवारणी ही करू शकता.